नमस्कार, स्वागत है आप सभी का जमीनी हकीकत न्यूज चैनल पर। चलिए देखते हैं आज की बड़ी खबरें। नहीं है तर एक संघ भारत निर्मितीचा दिवस म्हणून देखील या दिवसाकडे आपण पाहू शकतो आणि म्हणूनच या सर्व लोकांचा आदर ठेवणं हे आपलं परम कर्तव्य आहे। आज आपल्याला माहिती आहे की मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरता मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करतो। नुकतंच मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। या अतिवृष्टीमध्ये काही आमचे बंधू भगिनी दगावले, त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो। आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या अतिवृष्टीमध्ये झालंय त्यांना सर्वांना तात्काळ मदत ही राज्य सरकारच्या वतीने देण्यात येईल आणि मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी असेल किंवा गावकरी असेल त्याच्या पाठीशी हे सरकार निश्चितपणे उभं राहील हा विश्वास या निमित्ताने मी देऊ इच्छितो। यासोबत आपल्याला कल्पना आहे की दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीला पुजला आहे आणि वर्षानुवर्ष दुष्काळाने होरपळणारा मराठवाडा आपण बघितलाय। पण आपल्या सरकारने निर्णय घेतला की मराठवाड्याचा दुष्काळ हा आता आपल्याला भूतकाळ करायचा आहे। एकीकडे आपण कृष्णा खोऱ्यातलं पाणी हे मराठवाड्यापर्यंत आणलं, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगली आणि कोल्हापूरचं पुराचं पाणी हे पुन्हा उजनीपर्यंत आणून ते मराठवाड्यात आपण आणणार आहोत आणि त्यासोबत उल्हास खोऱ्याचं 54 TMC पाणी हे देखील आपण मराठवाड्यामध्ये आणणार आहोत। मराठवाड्याचा जो गोदावरीचं खोरं आहे, जे तुटीचं खोरं आहे, हे खोरं त्यातली तूट दूर करून या संदर्भात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पाणी पोहोचवण्याचं काम निश्चितपणे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल। आणि याकरता आता हे केवळ कागदावर राहिलेलं नाही तर याच्या सगळ्या मान्यता घेऊन याचा DPR अंतिम टप्प्यामध्ये आहे। डिसेंबर पर्यंत याचा DPR तयार होईल आणि त्यानंतर जानेवारी फरवरीमध्ये याचे टेंडर्स देखील आम्ही काढू आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात पुढच्या 6 महिन्यामध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत। त्यामुळे आपण जे स्वप्न बघितलं होतं की मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ झाला पाहिजे त्याकडे आपण मोठ्या प्रमाणात की मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ झाला पाहिजे त्याकडे आपण मोठ्या प्रमाणात आता काम सुरू केलं आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये घळभरणी ही आपण मराठवाड्यात केली। 38.48 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा आता काम सुरू केलं आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये 7 प्रकल्पांची घळभरणी ही आपण मराठवाड्यात केली। 38.48 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा नव्याने निर्माण आपण या ठिकाणी केला। यासोबत आपल्याला कल्पना आहे की 16 सप्टेंबर 2023 ला संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली होती। अनेकांचा प्रश्न आहे की या बैठकीत झालेल्या निर्णयांचं काय झालं। खरं म्हणजे त्याचा सगळा लेखाजोखा या भाषणात सांगणं त्याकरता वेळ मला भरपूर लागेल, तो मी माध्यमांना उपलब्ध करून देईल। पण मी काही ठळक बाबी सांगू इच्छितो की त्यामध्ये घेतलेल्या निर्णयांमध्ये घृष्णेश्वर मंदिर 61 कोटी रुपये आपण दिले, तुळजाभवानी मंदिर 541 कोटीची आपण तरतूद केली, ओंड्या नागनाथ आराखड्याला मंजुरी दिली, मानव विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत 94 बसेस दिल्या, संभाजीनगरला जवळपास या ठिकाणी 115 त्या ठिकाणी बसेस दिल्या, 9 महामार्गावर ITMSचा जो निर्णय घेतला होता त्याची जून महिन्यामध्ये वर्क ऑर्डर दिली, 916 अंगणवाड्यांची सुरुवात केली, 26,500 नवीन बचत गट तयार करून त्यामध्ये 2.70 लाख महिलांना जोडलं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेच्या अंतर्गत 95 कोटीचा निधी वितरित केला, विविध स्मारके मंदिरे याकरता 253 कोटी रुपये दिले, 3121 कोटीच्या रस्त्यांची कामं ही सुरू केली जी प्रगतीपथावर आहे। हायब्रिड एन्युटी मधनं 7719 कोटींची कामं आपण सुरू केली। बीड जिल्हा परिषद
70% आपण त्या ठिकाणी इमारतीचं काम पूर्ण केलं. जवळपास 4 लाख सिंचन विहिरीपैकी 30,000 पूर्ण केल्या आणि 1.14 लाख एवढ्या सिंचन विहिरीची कामं आपण सुरू केली. खरं म्हणजे इतकी कामं आहेत, ही सगळी कामं जर मी सांगू लागलो तर यात भरपूर वेळ जाईल. पण मी एवढंच सांगतो, आम्ही घेतलेली या ठिकाणची जी काही मंत्रिमंडळाची बैठक होती ही केवळ एक औपचारिकता नव्हती, तर त्यात घेतलेल्या एकेका निर्णयावर कारवाई करण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे. छत्रपती संभाजीनगर सारखा आमचं जे शहर आहे, या शहराच्या पिण्याच्या पाण्याकरता त्या ठिकाणी 2700 कोटी रुपयाची योजना आपल्या सरकारने मंजूर केली आणि महानगरपालिकेचा 800 कोटीचा हिस्सा देखील आपण या ठिकाणी भरण्याचा निर्णय घेतला आणि आपल्याला माहिती आहे आता अंतिम टप्प्यामध्ये त्याचं देखील काम आहे. मी गेले अनेक वर्ष सांगत होतो की महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणाचा पुढचा टप्पा आणि पुढचं मॅग्नेट हे छत्रपती संभाजीनगर आणि जालना आणि त्यासोबत DMICचा कॉरिडॉर होणार आहे. आज ते आपल्याला सत्य होताना दिसत आहे. समृद्धी महामार्गामुळे आणि या ठिकाणी DMIC मुळे आज सर्व गुंतवणूकदारांचं अतिशय महत्त्वाचं स्थान, ज्याला आपण फेवरेट स्थान म्हणू शकतो, ते आता छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे. हुंडईची या ठिकाणी आलेली गुंतवणूक हे दर्शवते की वेगळ्या राज्यात असलेले देखील मोठे मोठे उद्योग ते राज्य सोडून आपल्या छत्रपती संभाजीनगरला या ठिकाणी प्रिफरन्स देतात आणि आपल्याला खऱ्या अर्थानं गेल्या काही वर्षांमध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट बघितली तर आता छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रिक व्हेकलचं EVचं देशाचं कॅपिटल बनत आहे, देशाची राजधानी बनते आहे. हे देखील मला या ठिकाणी सांगताना आनंद होतोय. आज अनेक मोठ्या प्रमाणात आपण गुंतवणुकी या ठिकाणी आणल्या आणि या गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात आपण करतोय. आणि केवळ संभाजीनगरच नाही तर यासोबत लातूरची कोच फॅक्टरी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे, ती सुरू होते. जवळपास 14,000 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. आजच संभाजीनगरच नाही तर जसं मी सांगितलं मराठवाड्याच्या इतर भागात जे आपलं काम चाललेलं आहे, आता या कार्यक्रमानंतर आम्ही बीडला जाणार आहोत आणि बीडमध्ये वर्षानुवर्षाचं मराठवाड्याचं स्वप्न, या ठिकाणी बीडपर्यंत रेल्वे धावली पाहिजे. अहिल्यानगरपासनं बीडपर्यंतची रेल्वे, याचं आज प्रत्यक्षात स्वप्न हे पूर्ण करण्याचं या ठिकाणी असू शकत नाही. पण ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल. 4च माणसं येतात आणि अशा प्रकारे नारेबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात, हे योग्य नाही. तथापि मी त्या संदर्भात काहीच बोलणार